सर मला कोणी दिसत नाहीये, कॅमेरा ऑफ आहे. अर्चना मॅम, तुम्ही थोडस जवळ जाऊ शकता का? म्हणजे ती लोक नक्की काय करतात मला पण थोडस दिसेल. हा, हे बघा, हे युट्यूब ओपन झालं ना. बस लिंकची वगैरे गरज नाहीये जर रेकॉर्डेड क्लासेस दाखवायचे. युट्यूब वरती बेटा मी सांगते ते टाईप कर वरती. यू कॅटपुल्ट फाउंडेशन म्हणून टाईप कर. UCATAPULT. हा, हे बघ सेकंड, हा नाव आलं, ह्याच्यावरती क्लिक कर. अच्छा, इथे आता ना थोडस मॅम कॅमेरा तुम्ही आडवा पकडा. अच्छा, नाही पण वाकडा होतोय. बरं ठीक आहे, ठीक आहे, इट्स ओके. थोडस, फक्त थोडस लांब जा तुम्ही, म्हणजे मला पूर्ण स्क्रीन दिसेल. बघा ना, तुमच्या स्क्रीनवर काय दिसते तुम्हाला पण दिसत असेल. अच्छा ठीक आहे. हा, याच्यामध्ये बेटा कोणता पण एक व्हिडिओ प्लेलिस्ट वरती जा. यू कॅटपुल्ट फाउंडेशन चॅनल वरती जा. आधी क्लिक, वरती जा, वरती जा, वरती जा, वरती जा, आणखी वरती जा. हा, आपला तो पहिला चॅनल दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा. हा हा, बरोबर, त्याच्यावर क्लिक कर. हा, आता याच्यामध्ये प्लेलिस्ट वरती जा. व्हिडिओज मध्ये पण जाऊ शकता. व्हिडिओज वर जा आधी. हा, व्हिडिओज वर क्लिक कर. हा, व्हिडिओज वरती सेकंड ऑप्शन, करेक्ट, तिथे क्लिक कर. आणि आधी ते सबस्क्राईब बटन दाब, वरचं हिरवं वालं. अच्छा, काय लॉग इन विचारते? बरं, राहू देत. व्हिडिओज वरती ना आता. हा, आता याच्यामध्ये बघा, ही आज आणि काल वगैरे व्हिडिओज अपलोड केलेले असतील. ह्याच्यामधली कोणती पण व्हिडिओ जी बघायची असेल ना, त्याच्यावर जरा क्लिक कर. हा, ह्याच्या खाली बघा, आता तिथे ना लाईक बटनच्या बाजूला 3 डॉट असतील, तिथे डाउनलोडचं बटन आहे का? दाखवतोय डाउनलोडचं बटन? एक मिनिट, एक मिनिट. एक मॅम, इथे जरा कोपऱ्यामध्ये घ्या. ह्या युट्यूब अकाउंटला लॉग इन नाही केलंय का कोणत्या ईमेल आयडीने? कोपऱ्यामध्ये घ्या, राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये घ्या जरा. राईट साईडचा कोपरा, तुमच्या राईटचा, उजव्या बाजूचा. तुम्ही डाव्या बाजूच्या कोपऱ्यात आहात, उजव्या बाजूच्या कोपऱ्यात. अच्छा, ह्या स्मार्ट बोर्डचा एक मला फोटो पाठवा ना व्हॉट्सअप वरती. ते कोपऱ्यामध्ये युट्यूबला लॉग इन नाही केलंय कोणत्या जीमेल अकाउंटने? तिथे कोपऱ्यामध्ये असं गोल फुल असतं ना, तिथे जर अकाउंटला लॉग इन, हा, इथे केले कोणत्या ईमेल आयडीने लॉग इन केलंय का? हा, बहुतेक ना इथे लॉग इन नाही केलेलं. इथे लॉग इन करावं लागेल. लॉग इनचं ऑप्शन दिसत असेल कुठेतरी, बघा तिथे. हा, इथे ना आता तुमच्यापैकी शाळेमधल्या कोणत्या पण टीचर्सच्या अकाउंटने आधी ह्याच्यामध्ये लॉग इन करून घ्या. मॅडम चुकल्या, गौंडे मॅडम चुकल्या. पुन्हा तुमचं आहे कसं?
DE SH @ नाही का सर? SH नाही टाकला ना? SH नाही टाकलं ना? आणि @ नाही का? SH @ नाही का? पासवर्ड काय आहे? फॉरगेट म्हणते ना? फॉरगेट पासवर्ड क्रिएट करा. झालं का? हो, ते पासवर्ड कसं येत आहे मॅडम? अच्छा अच्छा. मॅडम गावंडे मॅडम तुमचं टाका ना. गावंडे मॅडम टाका. सर हे लोक करतात आता तोपर्यंत ना मला मग तुम्हाला एक विचारायचं होतं. इथे तुम्ही मोबाईलला ह्याला जरी लॉग इन केलं तरी व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी का होईना मग शाळेमध्ये इंटरनेट तर लागेलच. मग हो. कसं करणार ते? हेच मोबाईलचा डाटा वापरूनच मॅडम, हॉटस्पॉट घेऊन. हॉटस्पॉट घेऊन ना? पण तिथे हो. फायदा तुम्हाला इथे काय होईल माहितीये का? डाउनलोड करण्यासाठी जास्त इंटरनेट नाही लागत. लाईव्ह क्लास बघायचा असेल ना तासभर, जो लाईव्ह आपला चालायचा त्याला जास्त इंटरनेट लागतं. हो. मोबाईल मध्ये डाउनलोड करून पण ऍक्च्युली हे बघू शकतो. हो हो, याला कनेक्ट करून मग हा, त्याला कनेक्ट करून पण करू शकतो. सर ते जो स्टुडंट आहे त्याला जरा बोलायला सांगा ना माझ्याशी. बेटा सौरभ ये. सौरभ, हा मॅडम आहे आता. हा सौरभ ऐक ना, आपण मोबाईल वरती जे पण दिसतंय ना ते सेम टू सेम मोबाईलची जी स्क्रीन आहे ते आपण मोठ्या टीव्ही वरती पण बघू शकतो, ज्याला आपण मोबाईलवाला टीव्हीवर कास्ट करतो असे म्हणतो. ते माहिती तुला कसं करतात? पण व्हॉट्सअप म्हणजे गुगलहून व्हॉट्सअप जर घेतलं तर व्हॉट्सअपहून आपल्याला लिंक जर टाकली तर लिंक येते मॅडम त्याच्यावर. नाही, व्हॉट्सअप वरून नाही म्हणते मी माझ्या मोबाईलवर जे जे काय करेल ना ते सगळंच्या सगळं तिथे टीव्ही वरती दिसेल, स्मार्ट बोर्ड वरती दिसेल. तर मी त्याच्यासाठी काय करते ना, मग हे सगळं करायची गरजच नाहीये. ज्या पण टीचरच्या मोबाईल मध्ये जो व्हिडिओ तुम्ही बघचाल ना, खाली हातामध्ये मोबाईल पकडून मोबाईल वरती व्हिडिओ प्ले केला ना आपोआप तो स्क्रीन वरती प्ले होईल. आणि इवन जे पण डाउनलोड पण मोबाईल, आता जसं की इथे समजा मॅडमचा घरी वायफाय आहे, मग मोबाईल वरती जेवढ्या पाहिजे त्या व्हिडिओ घरचा वायफाय वापरून त्या डाउनलोड करू शकतील आणि इथे येऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवू शकतील. मग इथे इंटरनेट जास्त वापरलं पण नाही जाणार. असं करू शकतात. म्हणजे जे पण टीचर्सच्या घरी वायफाय असेल ना त्यांचा मोबाईल इथे कनेक्ट करू शकतो. मग मी एक काम करते, आता सरांच्या ना
मोबाईल वरती लगेचच एक लिंक पाठवते. ती व्हिडिओ बघतो युट्यूब वरती, म्हणजे सरांचा हातामध्ये मोबाईल पकडून व्हिडिओ बघण्यासाठी तो मोबाईल वापर, आणि जो व्हिडिओ मोबाईल टीव्हीला कनेक्ट करायचा आहे त्याच्यावर ते तसं तसं करत जा. मग हे डिरेक्टली कनेक्ट होईल वायफायने ना. हा, वायफायने पण आणि ब्लूटूथने पण आपण हे कनेक्ट करू शकतो. मी थांब तुला व्हिडिओ पाठवते विलास सरांच्या फोनवरती. हे ट्राय करा तरी पण लॉग इन करायचं, तोपर्यंत मी तो व्हिडिओ पाठवते. मॅडम हॅलो, आले. हा सर, झालं. पॉवर गेला होता मॅडम मला. अच्छा, पॉवर गेलेला. अच्छा आला ठीक आहे, आला ना. आलाय. हा ठीक आहे, तुम्ही करा कंटिन्यू. मी पाठवते, एक व्हिडिओ पाठवते मी तुम्हाला. हो हो. ये के कृष्ण. अच्छा सर, मला ना जवळून दाखवा जरा, डिजिटल बोर्ड चालू झाल्या काय काय ऑप्शन दिसतात. हा, एक सेकंड एक सेकंड. हा वाला जो होता ना फर्स्ट, बेटा बॅक जातो का जरा, मला पहिल्या स्क्रीनवर, होम स्क्रीनवर काय दिसते बघू देत. हा, एक मिनिट. हे ऑप्शन वाचा ना कोणीतरी, मला दिसत नाहीये. ऑप्शनची नावं वाचा ना कोणीतरी. अनम्यूट करा अर्चना मॅम, आणि सौरवला ते वाचायला सांगा. नोट वेलकम, ब्राउझर सेटिंग, फाईल, स्क्रीन शेअर. स्क्रीन शेअरच्या ऑप्शन वरती जा जरा. अच्छा, हे मोबाईल, हा ह्याने स्कॅन करून बघा बरं जरा काय होते.
मीटिंग चालूच राहील, काय हरकत नाहीये. इथे असते ना वरती स्कॅनरचं, कुठे असते वरती असते ना इथे. आपल्या गुगल लेन्सला स्कॅन केलं तरी चालेल, गुगल वर जाऊन मोबाईलच्या क्रोम मध्ये. गुगल वर जावं लागते, बरोबर. गेला का? क्रोम मध्ये जाणं. हे बघ बरं, हे 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 आहे ना क्रोम, गुगल दिसलं? हे नाही, ते क्रोम मध्येच करायला लागते. नाही मॅम, गुगल मध्ये. झालं का तू? काहीच नाही झालं का? इथे काय याच्यात येते का गुगल मध्ये? फाईल डाउनलोड. हा, काय दाखवते पुढे? मोबाईल डिव्हाइस स्कॅनर. त्याच्यामध्ये ते काय ऍप वगैरे डाउनलोड करायला सांगते? अच्छा, बाकी जे मुलं बसलेत त्यांना अभ्यास करायला सांगा. आली का? तू सांग सरला, मॅडमला आली ना तरी. स्कॅन केल्यावर बघ तिथे एक लिंक दाखवेल, त्याच्यावर क्लिक कर. हो हो, लिंक दाखवली मॅम. एक मिनिट मॅम, तो कोड मला दाखवा, मी पण माझ्या मोबाईलने स्कॅन करून बघते मला काय दाखवतंय. बघा दिसते का? एक सेकंड. कोणाचा मोबाईल? बाबा त्याला पहिले हो, वायफाय झालं वगैरे मॅम. कनेक्ट करायला लागतं. हो, झालं झालं. मॅमने हे केलं ते स्कॅनर. झालं मॅम, त्याच्यात लिंक आली मॅम. एक्सपिरियन्स नाव. हा, एक ऍप डाउनलोड करायला सांगते बघा त्यांनी. ती ऍप डाउनलोड करा. इन्स्टॉल करून घ्या त्याला. एक्सीड शेअर म्हणून ऍप इन्स्टॉल करायला सांगते. सौरभ, ऍप इन्स्टॉल झाली का बेटा? मला कोणाचाच आवाज नाही येते. सौरभ, हे बघ, ही अशी वाली ऍप इन्स्टॉल होते. ते सिक्युरिटी काहीतरी साठी परमिशन मागत असेल तर अलाउ कर. आणि स्क्रीन शेअरिंग त्याच्यावरती काही कोड दाखवत होतं का?
स्मार्ट बोर्डवर आता की स्क्रीन शेअरिंग ऑप्शन क्लिक केल्यावर तिथे बारकोड, तिथे स्कॅनरच्या बाजूला एखादा काही कोड दाखवत होतं का? काय मॅडम झालं मॅडम, जॉईन झाले आता. स्क्रीन दिसते ह्याच्यावरती, दाखवा जरा मला. नाही, ही तर मीटिंग जॉईन झाली आहे. मीटिंग. अच्छा, म्हणजे आपल्या मीटिंग, अच्छा मोबाईल वरती जी मीटिंग चालू आहे ते तिथे दिसतंय. मॅम एक मिनिट, तुम्ही ना मीटिंग सोडा. हा, मीटिंग सोडा तुम्ही मॅम, मीटिंग लीव्ह करा अर्चना मॅम तुम्ही. हा अच्छा, सर कॅमेरा नीट ऍडजस्ट करा ना, मला तिथे दिसत नाहीये. हा, तुमचा कॅमेरा तिकडे नीट ऍडजस्ट करा ना. मॅमचा फोन जो दिसतोय ना बोर्डवर, तो मला नीट दिसू द्यात. हा मॅम, आता याच्यामध्ये ना ह्याला जरा आडवं करा, मोबाईलला आडवं करा बरं. हा, आता याच्यामध्ये युट्यूब उघडा. मला वाटतं डिस्कनेक्ट झाला वाटतं तुमचा फोन. एक सेकंड ना, मला हा नंबर दाखवा जरा. जवळ जावा सर, विलास सर जरा जवळ जावा. हा खाली जो नंबर दाखवतोय हा नंबर मला सांगा जरा. हा राईट साईडला जो नंबर आहे बघा, एक नंबर, हा नाही, हा हा 4D6S6 4D X 6S6 6S6. अच्छा, माझा नाही कनेक्ट होऊ शकत. हा, मॅमचा कनेक्ट झाला ना बघा सर. तेच आता यू कॅटअपल्ट वरती जा. झालंय, बरोबर झालंय हे. आता यू कॅटअपल्ट वरती जा. यू कॅटअपल्टचं नाव टाका मोबाईल वरून. UCATAPULT. UCATAPULT. ते वरचं वेक्टर घेऊ की काय घेऊ? यू कॅटअपल्ट फाउंडेशन चॅनलचं आधी नाव टाका फक्त. फाउंडेशन. FU टाकलं तरी खाली दाखवेल बघा, मगाशी दाखवत होतं. यू कॅटअपल्ट फाउंडेशन. हा, आता इथे बघा प्लेलिस्ट वरती जावा. सौरभने मगाशी केलेले ना तसंच प्लेलिस्ट वरती जावा बरं. अरे सौरभ, तू इथे, तुम्हाला नेहमी करायचं आहे. व्ह्यू, एक मिनिट वरती इथे कोपऱ्यात दिसते व्ह्यू चॅनल. हा बरोबर. आता प्लेलिस्ट वरती जावा, व्हिडिओज मधून पण आणि प्लेलिस्ट वरती पण. अच्छा, कोणता पण एक व्हिडिओ आता क्लिक करा, जो पण तुम्हाला वाटेल. हा, व्हिडिओ वरती क्लिक करा. ही प्लेलिस्ट क्लिक झाली, व्हिडिओ वर क्लिक करा. हा हा, इथे आता कोपऱ्यामध्ये, हा बरोबर. आता इथे बघा, नाही बरोबर होतं मगाशी. व्हिडिओ वरती क्लिक करा, तुम्ही परत माघारी आला. हा, इथे कोपऱ्यात खाली व्हिडिओच्या बघा क्रॉसचं बटन दिसते, ते दाबा. कट करायचं बटन दाबा व्हिडिओच्या खाली. हा बरोबर, कोपऱ्यामधला क्रॉस बटन. हा, आता बघा तिथे ना लाईक सबस्क्राईबचे तिथे बघा डाउनलोड ऑप्शन दिसतोय बाजूला. डाउनलोड. हा, डाउनलोड वरती क्लिक केलं ना, करा डाउनलोड वर क्लिक करा. हा, आता ह्याच्यामध्ये बघा खाली व्ह्यू दिसते. बॅक करा सर, आता बॅक बटन दाबा, अजून बॅक जा. हा, इथे कोपऱ्यामध्ये बघा युट्यूब मध्ये ज्या अकाउंटने लॉग इन केले ना, खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात मॅमचं यू म्हणून दिसत असेल, प्रोफाईलचं पिक्चर आणि यू म्हणून दिसत असेल, त्याच्यावरती दाबा. काय करायचं मॅडम? डाउनलोड करायचं आहे ना आपल्या.
हा झाला असेल डाउनलोड सर, म्हणजे डाउनलोड मध्ये असेल. आता कोपऱ्यात सर सुरू आहे, डाउनलोडिंग सुरू आहे ते. अच्छा, नाही कोपऱ्यामध्ये जा ना. हे डाउनलोड कुठे दिसतं ते मला तुम्हाला दाखवायचंय. नाही, ते कोपऱ्यामध्ये माहिती आहे बघा, मॅडम. ते माहिती आहे ना तुम्हाला. माहिती आहे, हा, सांगते. ठीक आहे ठीक आहे सर. बघा मग आता झालं. आता ना काय करू शकता ना तुम्ही, ज्या कोणाचा मोबाईल कनेक्ट करायचा असेल, आता समजा हा मॅडमचा फोन आहे, मॅडमच्या आता मोबाईल वरती जिथे वायफाय असेल तुमचा घरी, तुमच्या ज्या पण शिक्षकांचा घरी, त्या व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. म्हणजे तुम्हाला इंटरनेटचा काही प्रॉब्लेमच नाही. आणि मग त्या डाउनलोड केलेल्या व्हिडिओज इथे तुम्ही असाच मोबाईल स्क्रीनला कनेक्ट करून मुलांना व्हिडिओ दाखवू शकता. मला एक बघायचं होतं, ह्याला फुल स्क्रीन केल्यावर मोठं दिसतंय का बरं? बघा बरं, ह्याला फुल स्क्रीन करा व्हिडिओ प्ले करून. व्हिडिओ प्ले करा, फुल स्क्रीन करा बरं. दिसतंय का? मोबाईल मोठा दिसते, मोठी स्क्रीन दिसते का ह्याच्यावर? हा, ह्याला प्ले करा. हा राईट, येस, प्ले करा. असं मग आता बघा झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. असं तुम्ही मुलांना दाखवू शकता. आपल्याला डाउनलोड करू ना. हे नाही, हे सॅम्पल दिलं आपल्याला. 10वीचे पण आहेत, 10वीचे सगळे व्हिडिओ आहेत. 8वी ते 11वी पर्यंतचे व्हिडिओज आहेत. व्हिडिओ आता बघा. ठीक आहे सर, आता तुम्ही चालेल, माझ्याशी बोला आता तुम्ही. हा सर, झालं ना. आता बघा, आता ना तो व्हिडिओ कुठला डाउनलोड करायचा आहे ना, त्याच्यासाठी त्या दिवशी बघा मीटिंग मध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. मग त्या दिवशीच्या क्लासची लिंक मी पाहिजे तर आपल्या मीटिंगची परत एकदा तुम्हाला पाठवते. टीचर्सना ती बघायला सांगा किंवा सौरभला बघायला सांगा. आणि त्या व्हिडिओज जे आहेत मोबाईल मध्ये मग डाउनलोड करून घ्या. तुमच्यापैकी कोणाकडे तरी असेलच ना घरी वायफाय, घरी जास्त जण असेल, किंवा घरी बघा जिओचं 5G असेल तर अनलिमिटेड. आम्ही रेग्युलर घरी नाही जात ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. अच्छा, मग सर काय करू शकतो माहितीये का? आता 4-5 शिक्षक असले तरी 5 GB डेटा तर आहेच आपल्याचा ना, 1 GB पकडून. पण काही व्हिडिओ एकाच्या मोबाईलवर, काही व्हिडिओ दुसऱ्याच्या मोबाईलवर, असं करून तुम्ही डाउनलोड करून ना, म्हणजे समजा एकाला 8वीचे सांगितले, एकाला 9वीचे सांगितले, एकाला 10वीचे सांगितले, असे करून मग सगळ्यांचा मोबाईल डेटा जो आहे तो कॉन्ट्रीब्युशनने वापरला जाईल. हा सर, आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. हे जे प्रीमियमचं विचारत होतं बघा, आता इथे मोबाईल मध्ये ना ते डाउनलोड जे करतंय ना, ते लो क्वालिटीचं करतंय. तर त्याचं प्रीमियम ना बघा, असं फक्त 150 रुपयाचंच आहे. तुम्ही कॉन्ट्रीब्युट करून प्रीमियम जर घेतलं ना, तर मुलांना चांगल्या क्वालिटीचे डाउनलोडेड व्हिडिओ दिसतील. कारण आता बघा, लो क्वालिटी मध्ये ह्या व्हिडिओला थोडं फॉरवर्ड करून बघा. ही जी व्हिडिओ डाउनलोड झाले ना, ह्याला फॉरवर्ड करून बघा. जे मॅमनी लिहिलेलं असेल किंवा स्क्रीन शेअर केलेली असेल ते स्पष्ट दिसते का बघा बरं जरा. कारण जेवढं मला माहिती क्लिअर दिसतंय. नाही, क्लिअर नाही दिसत आहे मॅडम. हा तेच. तर मग तेच ना, आता बघा तिथे डाउनलोड करताना प्रीमियमचं ऑप्शन विचारत होतं ना, ते काही नाही. प्रीमियम वरती क्लिक केल्यावरती ते डायरेक्टली पेमेंटसाठी लिंक मागतं. हा, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मग एक गोष्ट ही करावी लागेल सर, ह्याच मोबाईल आणि ह्याच अकाउंटला मग तुम्हाला वापरावं लागेल. मग ते बघा कसं होतंय. किंवा मग तुम्ही एका मोबाईल वरती ना काय करू शकता, एका ज्यांचा पण मोबाईल तुम्ही वापराल ना, त्या मोबाईल वरती जरा जास्त अमाऊंटचा तुम्ही कॉन्ट्रीब्युट करून मग रिचार्ज करून घ्या. असं काहीतरी करू शकता मग. ठीक आहे. बाकी आय होप आता तुम्हाला हे युजफुल झालं आणि तुम्हाला आता हे रेग्युलर मॅडम. हे लाईव्ह तुम्ही सांगितलं, त्याच्यामुळे काय झालं, मुलांच्या समोर वगैरे, तर ते आपल्याला करता येईल आता डाउनलोडचं. हा बघा, आता फक्त डायरेक्ट मोबाईलला तर सगळ्यांना ऑपरेट करायला येतं. आता मोबाईल वरूनच डायरेक्टली स्क्रीनवरती दिसते, काय प्रॉब्लेमच नाही त्याच्यामुळे. ठीक आहे सर, एकदा सौरभला बोलवा. सौरभ, याला पूर्ण इन्स्ट्रक्शन द्या मॅडम. हा, म्हणूनच त्याला मी बोलवते. मोबाईल सौरभ आणि अजून पण कोणी ज्यांनी हेल्प केली सौरभला. सौरभ, तुला समजलं ना काय काय केले? ह्या स्टेप्स लक्षात ठेव बेटा. ठीक आहे, ह्या स्टेप्स लक्षात ठेव. इझी होतं ना, फक्त ज्या मोबाईलने करायचं स्कॅन करून लिंक वर जायचं, ऍप इन्स्टॉल करायचे, नंबर टाकायचा होता, राईट? है ना?
हा, तर हे लक्षात ठेव, म्हणजे प्रत्येक वेळी लावायचं असेल तर तू टीचर्सला हेल्प करू शकतो. मॅडम या 3 मुलांना मी हे करतो, एक मुलगा 2 मुलं आणि एक मुलगी आहे, यांना थोडं इन्स्ट्रक्शन या बेटा इकडे. ये इकडे अच्छा. आरती. नाही आता ऍक्च्युली ना, हे सौरभ, आता तू जे काय केलंस ना, ह्या दोघांकडनं पण ते करून घे. ज्या स्टेप्स आता तू केल्या ना, तुझ्या पण रिपीट होतील. आयडिया क्लिअर झाले आता पूर्ण? करून हवं तर वेगवेगळे मोबाईल वरनं ट्राय करा. आता मॅमचा वापरला असेल तर नंतर दुसऱ्या सरांचा मोबाईल वापरून ट्राय करून बघा, आणि मग कोणत्या पण मोबाईलला कनेक्ट करून तुम्ही मग असंच व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या तिघांपैकी एक जण जरी असेल तिकडे तर हेल्प होईल मग. ठीक आहे सर, चालेल, ते करून बघतील आता त्यांनीच केलंय ना. तर तो आता लगेच सांगेल ते दुसऱ्या पण 2 मुलांना, आणि मग होऊन जाईल. ठीक आहे, ओके मॅम, थँक्यू. ठीक आहे सर, मी ना कदाचित मग आता ना 10 दिवसाने वगैरे तुम्हाला कॉल करेल की मग आता मला लिंक द्याल ना, ती लिंक द्याल मॅडम, ती लिंक पाठवाल मला युट्यूब चॅनलची लिंक. अच्छा, त्या दिवशीची ना, पाठवतो, त्या दिवशीची पाठवते, आता पाठवते, लगेच पाठवते. ठीक आहे, ओके सर, चालेल, मग आपण आता मीटिंग संपू शकतो. ओके मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू सर, थँक्यू.